मामा मी शरण आलो तुझ्या पाया, बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया। श्री संत ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं। नमस्कार भक्तांनो, बाळूमामांची अमृतवाणी भाग 3। आयुष्यात गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू मामांचे घेतलेले नाम कधीही वाया जात नाही। जे असे कारण सृष्टीशी, जे अकारण लावेल भक्तीसी, बोलवी मनांच्या धम्मयुक्तीशी, असा अविनाशी मामा माझा। आयुष्यात कितीही संकटे आली तरीही मामांचा हात माझ्या डोक्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करता नाही माझा देह माऊलींच्या मांडीवर असावा। जीवनात प्राण गेला तरीही चालेल, पण दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये। कोणी नाव ठेविले म्हणूनही थांबायचं नसतं, आपण आपलं चांगलं काम करायचं असतं। तुझ्या अंतर्मनात आहे मी, तुला हारू देणार नाही। या कलियुगात मी तुला एकटे सोडणार नाही। हातातील रेषेमध्ये दडलेले भविष्य पाहू नका, तर त्याच हाताने चांगले काम करा आणि मुखामध्ये बाळूमामांचे नामस्मरण करा। एक शब्द आहे नशीब, त्याच्याशी लढून बघा, हारला नाही तर सांगा। दुसरा शब्द आहे मामा, आतुरतेने हाक मारा आणि मनासारखं नाही झालं तर सांगा। तुम्हाला मामांचा चमत्कार बघायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये मामा माझ्या संकटाच्या वेळी तुम्ही धावून या आणि मला संकटातून वाचवा असे लिहून पहा। विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ मामांचं या पंचामृतात। जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा मी तुझ्यासाठी धाव घेईन, हाच तुला आशीर्वाद। जय बाळूमामा। प्रार्थनेचे लवकर फळ मिळावे म्हणून मामांचा हा उद्देश लक्षात ठेवा। आपली इच्छा लवकर देवाने पूर्ण करावी असे सर्वांनाच वाटते, पण त्या मागण्यामध्ये किती अर्थता आहे हे देव मात्र पडताळून पाहतो। म्हणून मामा सांगतात, सगळेच माझे भक्त प्रार्थना करतात, पण सगळ्याचीच प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचेल असे नाही। कारण बाळूमामा आपल्या प्रिय भक्ताच्या स्वप्नात येऊन त्याला दृष्टांत देऊन सांगतात, एकेवेळी काय झालं। बाळूमामा आपल्या भक्तांना घेऊन प्रवासात निघाले होते, म्हणजेच पंढरपूर यात्रेला निघाले होते। तेवढ्यात अवकाळी पावसाने घाला घातला आणि बाळूमामा सोबत असतानाही सर्वच भक्त भीतीने थरथर कापू लागले। सगळ्यांनी एका झाडाचा आश्रय घेतला आणि सगळेच जण पाऊस थांबण्याची वाट पाहत होते, परंतु पावसाचा जोर आणखीन जोरात वाढू लागला। सगळ्यांच्या मनामध्ये आता पूर येईल अशी भीतीची चिंता निर्माण झाली। तेव्हा सर्व भक्त बाळूमामांकडे प्रार्थना करू लागले, मामांना विनंती करू लागले, मामा तुम्हीच काहीतरी करा आणि या पावसाला थांबवा। तेव्हा बाळूमामा म्हणाले, अरे माझ्याकडे हात जोडण्यापेक्षा, माझ्याकडे विनंती करण्यापेक्षा तुम्ही त्या पावसालाच विनंती करा। जर तुम्ही सर्वांनी मिळून अतिशय मनापासून त्याला विनंती केली, प्रार्थना केली, तर तो तुमचं नक्कीच ऐकेल। कारण प्रार्थनेत शक्ती असते आणि त्यापेक्षाही सामूहिक प्रार्थना लवकर पावते। त्यासाठी सर्वांनी एकमुखाने एक दिलाने प्रार्थना करा। आणि मग सर्व भक्तांना मामांचे म्हणणे पटले आणि सर्वांनी मनापासून श्रद्धेने प्रार्थना केली, तर काय आश्चर्य झाले, पाऊस कमी कमी होत होत पूर्णपणे थांबला। आजच्या अमृतवाणीमधून एवढंच सांगायचं आहे की जर तुम्ही प्रामाणिक मनाने तळमळीने कोणतंही कार्य केलात तर त्याचं फळ निश्चित मिळते। प्रार्थना अशी करा की परमेश्वराला ती ऐकून घ्यावीच लागेल। आपल्या शब्दामध्ये, आपल्या भावनेमध्ये इतकी ताकद असली पाहिजे की परमेश्वराने आपली प्रार्थना भावुक होऊन ऐकली पाहिजे। देवाकडे मागत असताना
असे काहीतरी मागा की त्या मागण्यामध्ये आपले हित नसून सर्व सजीव सृष्टीचे, सर्व निसर्गाचे, सर्व मानवी जीवनाचे कल्याण व्हावे. पण जर का तुमच्या मनामध्ये असे विचार येत असतील की माझंच चांगलं व्हावं आणि दुसऱ्यांचं वाईट व्हावं असं असेल तर तुमची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही आणि बाळूमामांची कृपा तुमच्यावर होणार नाही. बाळूमामा सर्वांचं कल्याण करतील, त्यामुळे आपणही समतेने, ममतेने, आपुलकीने सर्वांचाच विचार करायला हवा. मामा सांगतात, कधी कधी आयुष्यात खूप दुःख, यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का? इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा. खरं तर इथूनच मामांची लीला सुरू होते. इथूनच मामांचा खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकावते तेव्हा ते बाळ काही क्षण हवेतच असतं. पण त्या बाळाला पूर्णपणे विश्वास असतो की हे जे कोणी आहे ते मला पडू देणार नाही. असाच विश्वास मामांवर हवा. कधी कधी असं वाटतं की माझं कसं होईल, मला हे शक्य होईल का, माझी ही इच्छा पूर्ण होईल का? पण तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता. मामांना या जगात अशक्य असे काहीच नाही. म्हणून म्हणतात, अशक्य हे शक्य करतील मामा. जीवनात मामा तुम्हाला तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त त्यावर तुमचा विश्वास असायला हवा. नमस्कार मित्रांनो, प्रत्येकाचे घर प्रत्येकाच्या मनासारखे असायला हवे आहे असे प्रत्येकाला वाटत असते. प्रत्येकाच्या घरात आनंद, सुख, समृद्धी, प्रेम, ऐश्वर्य असायला हवे असे वाटते. जीवनात कधी कधी शेजाऱ्याच्या घरातील भांडण पाहून असे वाटते की हे लोक असे का भांडण करत असतील, हे असे का वागत असतील, असे आपल्याला वाटत असते. पण ज्यावेळी तीच भांडणं आपल्या घरामध्ये होतात तेव्हा आपल्याला खूप चिडचिड होते. घरामध्ये जर कधी नवरा भांडतो तर कधी बायको, कधी सासू तर कधी सासरे, तर कधी मुलांवर राग, अशा प्रकारे घरामध्ये नुसती भांडणे, कटकट, नकारात्मकता असेल तर आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास होतो. घरामध्ये कोणीही एकमेकाशी बोलत नाहीत. दिवसभर नुसता राग राग, वैताग. असं वाटतं की कुठंतरी लांब निघून जावं. पण असं का घडतं, याचं कारण काय आहे हे कोणी शोधले का? आणि ते कोणीही शोधलं नाही आणि कुणालाही ते सापडलं नाही. तर आज आपण घरामध्ये अशा प्रकारच्या बाधा, नकारात्मक शक्ती का निर्माण होते, यावर काय उपाय आहे हेच आज आपण जाणून घेणार आहोत. बाळूमामा सगळं ठीक करतील, सगळं काही माझ्या मनासारखं करतील अशी भावना मनामध्ये ठेवा. जर घरामध्ये नेहमी भांडणे होत असतील तर त्यावर तुम्ही शांत चित्ताने विचार करावा की घरामध्ये भांडण नेमकं कोणत्या कारणानं होत आहे. आणि जेव्हा भांडण होतं तेव्हा त्यावेळी समोरच्यालाही समजावून सांगावे की तू या ठिकाणी चुकत आहेस आणि का चुकत आहेस. समोरच्या व्यक्तीला शांत चित्ताने समजावून हे एक सर्वात मोठं सोल्युशन आहे. मामा सांगतात, नेहमी शांत चित्ताने विचार करावा. जेव्हा घरामध्ये भांडणं होतात तेव्हा असं वाटतं की कुठंतरी लांब निघून जावे. तर तसं करू नका, कारण घरातील वाद, भांडणे हे कधीकधी वास्तुदोषामुळे होत असतात. तर यावर काही तोडगे आहेत, तर ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग, घरामध्ये नेहमी वाद होत असतील तर यावर कोणते तोडगे करायला हवेत. पहिला तोडगा, जर घरामध्ये नेहमी भांडण, कटकट, नकारात्मकता असेल तर तुम्ही घरामध्ये रात्रीच्या वेळी देवाला धूप, दीप, दिवा, अगरबत्ती लावल्यानंतर घंटा वाजवावी. देवाच्या समोर अगदी 2 ते 3 मिनिट बसून घंटा वाजवायची आहे. असे केल्याने घरातील सर्व वाईट शक्तीचा नाश होईल. नंबर 2, दररोज सकाळी
देवपूजा करण्याच्या अगोदर घरामध्ये सर्वत्र गंगाजल शिंपडावे. असे केल्याने घरातील नकारात्मकता, वास्तुदोष दूर होऊन घरामध्ये सुख समृद्धी, माता लक्ष्मी, शांतता, ऐश्वर्य, धनप्राप्तीचा लाभ होईल. नंबर 3, घरामध्ये प्रसन्न वाटणारे असे देवी देवतांचे फोटो लावावे. आता तुम्ही म्हणाल की भांडणांचा आणि देवी देवतांच्या फोटोचा काय संबंध आहे? पण तुमच्या घरामध्ये देवी देवतांचे फोटो एकमेकाकडे मुख करून असतील तर गुरु कलह होतो. तसेच जर घरामध्ये महाभारत युद्धाचे फोटो असतील तर घरामध्ये नकारात्मक शक्ती, भांडणे होण्याची दाट शक्यता असते. म्हणून घरामध्ये अशा प्रकारची फोटो लावू नये. तसेच घरामध्ये कोल्हा, कुत्रा, चित्ता, सिंह अशा प्रकारच्या प्राण्यांची फोटो लावू नयेत. त्याविरुद्ध तुम्ही घरामध्ये फुलांचे, निसर्गांचे, देवी देवतांचे मन प्रसन्न करणारे असे फोटो लावावेत. घरातील बेडरूममध्ये राधाकृष्णांचा फोटो लावावा. राधाकृष्णांची जोडी आपल्या सर्वांना तर माहीतच आहे. जर तुमच्या घरामध्ये नेहमी नवरा बायकोमध्ये भांडणं, वादविवाद होत असतील तर तुम्ही बेडरूममध्ये राधाकृष्णांचा फोटो लावावा. जर तुम्ही राधाकृष्णांचा फोटो लावला तर तुमचे सर्व वाद विवाद, भांडण नष्ट होऊन तुमच्यातील प्रेम वाढू लागेल. घरामध्ये नटराजांची मूर्ती नसावी. नटराजांची मूर्ती म्हणजे शिवचा अवतार आहे. जसा शिव तांडव करतो तसेच घरामध्ये वाद विवाद, भांडण, तांडव होत असतात. चौथा उपाय, बाथरूमच्या किंवा टॉयलेटच्या खिडकीमध्ये वाटीत मिठाचे 4 ते 5 खडे ठेवावे. असे केल्याने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर येण्यास मदत होईल. हे मिठाचे खडे तुम्ही दर महिन्याच्या अमावस्या किंवा पौर्णिमेला बदलू शकता. दररोज सकाळी आणि संध्याकाळी तुमच्या घरामध्ये भक्तिगीते लावावीत. जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर भक्तिगीते लावलीत तर तुमच्या मनामध्ये जे वाईट विचार आहेत ते नष्ट होतील. त्याचबरोबर तुम्ही दररोज संध्याकाळी भक्तिगीते लावली तर दिवसभरामध्ये तुमच्या मनामध्ये आलेले सर्व वाईट विचार नष्ट होतील आणि तुमचं मन भक्तिमय होईल. तुमचं मन अगदी प्रसन्न होतं. म्हणून त्यामुळे तुमच्या घरामध्ये भांडणे, कटकटी होत नाहीत. नंबर 6, कापूर जाळावा. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळला तर तुमच्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती निघून जाऊन तुमच्या घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होईल. कापूर जाळल्याने तुमच्या घरातील सर्व नकारात्मक वास्तुदोष निघून जाऊन तुमच्या घराला सुख समृद्धी आणि समाधान मिळण्यास मदत होईल. जर तुम्ही आठवड्यातून 1 वेळा तरी मंदिरात, गार्डनमध्ये फिरायला जात असाल, जर तुम्हाला ते जमत नसेल, शक्य होत नसेल तर तुम्ही वेळ काढून आठवड्यातून 1 दिवस घरातल्या घरात का असेना 7 पावले फिरायची आहेत. शक्यतो रात्रीच्या वेळी बाहेर फिरायला जा, कारण रात्रीच्या वेळी प्रसन्न वातावरणात आपले मन प्रसन्न होऊन जाते. आपल्या मनाला नवीन ऊर्जा मिळते. त्यामुळे घरातील वादविवाद, कटकटी टळण्यास मदत होते. घरातील नकारात्मकता बाहेर काढण्यासाठी हा शक्तिशाली उपाय आहे. सर्वांनीच हे उपाय करा. या नियमाचे पालन करा. मित्रांनो, आयुष्यामध्ये जर तुम्हाला काही घडायचं असेल, आपलं नाव कमवायचं असेल तर तुम्ही कुठलंही काम करत असताना प्रामाणिकपणे करा आणि फक्त बाळूमामांवर अटळ श्रद्धा आणि विश्वास ठेवा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर विजय मात्र तुमचाच होईल, हे मात्र निश्चित आहे. म्हणून तर मामा म्हणतात, अरे बाळा, उपवास नेहमी अन्नाचाच का करावा? कधी उपवास वाईट विचारांचा करावा, कधी उपवास अहंकाराचा करावा, तर कधी उपवास मीपणाचा करावा. बाळूमामांची अमृतवाणी भाग 3 समाप्त. बाळूमामांचा हा शक्तिशाली
संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. अशाच प्रकारचे बाळूमामांचे नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं.